रामकृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाता लोचने रूप पाता लोचने सुख याचा बेस कमी करा बेस पूर्ण कमी करा बेस सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले वो साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी तुझा विठ्ठल बरवा तुझा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा
विठ्ठल बरवा रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा कदा नुपजो नारायणा कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे जावो तुमचे कृपे सिद्धे जावो तुमचे कृपे सिद्धे जावो आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुका मने आता लाभ नाही आपरता लाभ नाही आपरता लाभ नाही आपरता हे आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे विठोबार कुमाये पार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार
मना दुर्बुद्धित मना दुर्बुद्धि ते मना दुर्बुद्धि ते मना दुर्बुद्धि ते मना दुर्बुद्धि ते मना दुर्बुद्धित 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 मना दुर्बुद्धि ते 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 मना कदा न उपदो नारायण कदा न उपदो नारायण आत्मद ऐसे करे आत्मद ऐसे करे आत्मद ऐसे करे आत्मद ऐसे करे कदानुपदो नारायण कदानुपदो नारायण आत्मद ऐसे करी आत्मद ऐसे करी आत्मद ऐसे करी आत्मद ऐसे करी तुझे पाई चित्त धरी धरी हाय हाय रे हाय हाय तुझे पाए चित्त धरी तुझे पाए हाय 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 तुझे पाए तुझे पाए ही तुझे पाए चित्ती धरी हाय तुझे पाए चित्ती धरी हाय हाय तुझे पा
तुझे पाय तुझे पाय चित्ती धरी तुझे चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी आता मग ऐसे करी आता मग ऐसे करी आता मग ऐसे करी आता मग कदानुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. स्वर कमी करा तू. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे जाऊ आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरमानाख्ययमानन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्ति नाथेति ख्यातं दैवतमाश्रये. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारून आता दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या बुद्धीत काहीतरी बदल झाला पाहिजे या दृष्टिकोनातून देवाला विनंती करणारा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये दिंडोरी तालुक्याची सहकार काशी म्हणून ज्या कारखान्याकडे पाहिलं जातं असा कादवा कारखाना त्या पावन क्षेत्रात गेल्या 3 वर्षापासून संपन्न होत असणारे हे बालसंस्कार शिबिर याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात सर्व कारखान्याचे सन्माननीय हे असतील पदाधिकारी असतील त्यांच्या सहकार्यातून परिसरातील सर्व भाविक मंडळी यांच्या सहकार्यातून तथा माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे परमार्थ पथिक स्नेही आदरणीय अभिजित महाराज देशमुख यांच्या नेतृत्वात हे शिबिर संपन्न होत आहे. याही वर्षी शिबिर संपन्न होत असताना या शिबिराच्या समारोपामध्ये हा जो 4 दिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन जे करण्यात आलं त्यातील उपांत्य सेवा ही जागराची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय आमचे अभिजित महाराज देशमुख यांच्याच प्रेमातून प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी बालमनावर चांगल्या विचाराचं बीजावरोपण व्हावं, चांगल्या विचाराच्या प्रतिमा त्यांच्या हृदयाच्या पटलावर उमटाव्या या उदात्त हेतूतून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि आज ते समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ऐका मंडळी, माणसं नाही बदलले पाहिजे, माणसाचे विचार बदलले पाहिजे. म्हणून संस्कृतीने जेव्हा जेव्हा विचार केला, जेव्हा जेव्हा काही कार्य केलं, ते कार्य करताना माणसं नाही बदलले, त्या माणसांचे काय केले, विचार बदलले. अजून पहा, प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा एखाद्या पोलिसाकडून एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जेव्हा चूक घडते मग त्याला काही दिवस घरी बसवलं जातं, त्याला शब्द काय निलंबित केलं जातं काही काळापुरतं, आणि पुन्हा घेतलं जातं. ते काही काळापुरतं निलंबित केलं जाते कशा करता, तिथं माणूस नाही बदलला जात, त्यालाच विचार बदलण्याची संधी दिली जाते की बाबा तू आधी जे कार्य करत होता त्या कार्यातल्या त्रुटीमुळे तुला निलंबनाची काय आलेली आहे, वेळ आलेली आहे. पुन्हा जर निलंबन नको असेल तर तुला तसं वागून चालणार नाही. माणसं नाही बदलले पाहिजे, माणसाचे विचार बदलले पाहिजे. नारदाने वाल्या नाही बदलला, वाल्याचे काय बदलले, विचार बदलले. कसे बदलले, वाल्या करता नारदाने काय केलं, तो मरा मरा म्हणायचा, फक्त रा इकडं आणला. बोल नाही ते माझ्या लक्षात, तो काय म्हणायचा, मरा. वाल्या काय म्हणायचा, मरा मरा मरा. नारदाने काय केलं, फक्त रा इकडचा काढला आणि इकडे केलं, फक्त पलटलं. म्हणून जीवन बदलणं म्हणजे काय, ह्याचं जीवन बदललं बाबा, त्याचं जीवन बदललं बाबा म्हणजे काय झालं, त्याच्या विचारात काय झाला, बदल झाला. आणि मनुष्य देह तेवढ्या करताच आहे, अन्य देहात ते विचार बदलता येत नाही. अन्य देहामध्ये कधीच नाही, फक्त नरदेहातच हे करता येतात. मग तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश केला, बुद्धीचा पालट धरा रे काही आणि मागुता नाही मनुष्य देह. पुन्हा हा मनुष्य देह नाही, या देहातच तुम्ही बुद्धीचा काय करा, पालट धरा, विचार चांगले बदला, चांगले करा. कारण आमचं जे जीवन पतनाकडे चाललंय ना, नको त्या विचारामुळे चाललेलं आहे. म्हणून पहा, तुम्ही जगातल्या कोणत्याही पतनाचं कारण, कोणत्याही दुःखाचं कारण काय आहे, तर अविचार आहे. आणि जगात कोणी जे समाधानी आहे त्याचं कारण विचार आहे. कारण विचारा वाचून न पविजे समाधान. ऐका, विकारानं मिळणारं सुख आणि विचारानं मिळणारं सुख, शब्द ऐकले, विकारानं मिळणारं सुख आणि विचारानं मिळणारं सुख, फरक आहे. फरक बदल 2 मिनिटात उदाहरण देतो. मला गरम व्हायला लागलं, अरे गरम होतं रे, फॅन लावा, लावला फॅन.
लावला फॅन, 5 मिनिटात बंद पडला. काय झालं रे? म्हणजे लाईट गेली. जनरेटर लावा, पुन्हा बंद पडलं. काय झालं रे? डिझेल संपलं. जा घेऊन या. पाठवलं. काय झालं? म्हणे डिझेलच भेटलं नाही. म्हणून विकाराचं समाधान कुठंतरी हात टेकायला होतं, हात टेकायला होतं. उदाहरण सांगतो. माझ्या डाव्या हाताला बसलेल्या मात्या माऊलींना विचारतो, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. प्रश्न थोडा नाजूकच आहे. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा. भाऊ, एकीचाही हात वर नाही. ती पाठीमागची मावशी करू लागली, पण शेजारीनं करू दिला नाही तिला. कर हात खाली, तुझ्या घरचं सगळं माहिती म्हणली मला. ठीक आहे, मनासारखी सून नाही. मग बदलता का? बदलता? हीच भेटली नशिबानं. अवघड आहे. जुन्या काळात गरीबाला भेटत नव्हत्या. आता इतकी परिस्थिती कठीण आहे. रोज मला 4 ते 5 फोन आहेत बाबा. महाराज बघा ना, बघा ना. लोकांचा एक भ्रम आहे, फिरतात म्हणजे हेच बघत फिरतात काय काय, असं लोकांचा भ्रम आहे. हेच बघत जर फिरत असतो तर आम्ही अशी राहिलो असतो. आपला असो. ऐका, लोकांचे भ्रम आहेत. बदल आपलं काय करता येतं? परिस्थिती पुढे हातच टेकावे लागतात, हात टेकावे लागतात. हे झालं विकारातून मिळणारं सुख. पण विचारातलं ऐका, मी अनेक वेळा हे उदाहरण सांगितलंय तुम्हाला. माझे गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे. दिवस आहे आषाढ व शुद्ध द्वादशीचा. रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन. 3 मजली मठ. मठाची लांबी रुंदी 60 बाय 90. एकही खिडकी नाही, दरवाजा एक. पण लोक गर्दी करू लागले म्हणून तोही लावलेला. आणि 3 मजल्यामध्ये एकच फॅन ढोक महाराजाच्या डोक्यावर. आणि तोही कृष्णा महाराज विलंबित 1 तालाच्या मात्रा मोजू लागला. कोण? तो फॅन बी असं फिरायचा. त्या फॅनकडे पाहिलं ना बाळासाहेब, मला असं वाटायचं जणू काय बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला आणि इथंच लावला का काय. म्हणजे तिथं बी असंच होतं, सगळ्यात एकच होता. ऐका बरं, साधू कसा विचारात सुख शोधतो यासाठी सांगतोय. मी बाबाच्या शेजारी, बोधे बाबाच्या शेजारी टाळ घेऊन उभा. म्हणलं बाबा गरम होतंय. म्हणलं एवढा घाम येतो, तुम्ही गरम कस काय म्हणत नाही? टेबल फॅन आणायचा. आणि जेव्हा मी 2-3 वेळा विचारायला लागलो तेव्हा मला म्हणले इकडे. आणि माझ्या कानात एकच वाक्य बोलले, राहू दे म्हणले, आईच्या गर्भापेक्षा लय बरं आहे. आता हे समाधान विचाराचं का विकाराचं? हे विचाराचं. पण विचारातलं समाधान फार दीर्घकाळ टिकते. हो, माणसानं संपत्ती नाही, विचार कमवले पाहिजे. विचार. आणि याच देहात विचार माणसाला करता येतो. अन्य देहात आणि काय आणि काही ज्ञान नाही कुठे. इथंच काय करता येतो? विचार करता येतो. माणसाला बुद्धी पालटता येते. आणि मग काय असतं? बुद्धी पालटायचीच असते, मग कोणतंही वय असो. पण कसं असतं, लहान वयात लवकर पालटते, म्हातारा झाल्यावर पलटायला जड जात. म्हणून मानसशास्त्र सांगतो तुम्हाला. काय सांगतो? मानसशास्त्र, ज्याला मराठीमध्ये सायकोलॉजी म्हणतात. मानसशास्त्र असं आहे, ऐका, माणसाची जी बुद्धीमध्ये जो डेव्हलप होते ना, त्याची वय मर्यादा 21 आहे. किती आहे? 21. आणि त्या 21चे 3 टप्पे केले पुन्हा मानसशास्त्रानं. 7, 7, 7, 0 ते 7, 7 ते 14 आणि 14 ते 21. हे 3 टप्पे. त्यात पहिला टप्पा डिसिप्लिन, स्वच्छता आणि शिस्त. माणसाच्या जीवनामध्ये जी शिस्त येते, स्वच्छतेचे माणसाला सवय लागते, ती कधी लागते? 0 ते 7 वर्षाच्या वयोगटात. म्हणून ज्यांना वाटतं आपल्याला पोरांना स्वच्छतेचे धडे द्यायचे, त्यांनी कधी द्यायचे? 7. लहान आहे जाऊ दे आता, असं स्वच्छतेच्या बाबतीत म्हणायचं नाही. बाळा ओठ, हात धुणे, मग जेवायला बस.
टावेल इथं कस काय टाकला तू? उचल, घडी घालून ठेव. बाथरूम मध्ये गेला नळ बंद केला का? हो. बेडरूम मधून बाहेर आल्यावर फॅन बंद केला का? लाईट बंद केली का? हे गोष्टी फार बारीक बारीक आहेत, पण ह्या व्यवहाराच्या दृष्टीने काय आहेत, फार गरजेचे आहेत. ताटातलं सगळं संपव, व्यवहार आहे महाराज. माणसानं ताटातलं सगळं संपवा म्हणे. आणि आपल्याला लोकांनी जेव्हा वाढलेलं असतं, ऐका रे पोरो, हे बिले गरजेचं आहे. बाहेर आपण जेवायला गेलो कोणाच्या घरी, बाहेर म्हणजे कोणाच्या घरी, कोणाच्या घरी गेलो तर ताट कसं ठेवावं ह्याला सुद्धा मॅनर्स आहे. ताटाची रचना आपण अशी करून ठेवली पाहिजे, उचलणाऱ्या बाईला त्रास नाही झाला पाहिजे. नाही तर त्यानं आपल्या जवळ यायचं, ह्या वाट्या सगळ्या गोळा करायच्या, मग तिनं ताट उचलायचं. असं नाही. आपण जेवढी भांडे वाढली त्याच्या लहान मोठ्याचा क्रम लावून, ढीग लावून, सगळ्याच्या वर चमचा, कारण चमचा वरच असतो. ही एक रचना आहे आणि ही शिस्त आहे वागण्यातली. आणि कधी लागते? वय मर्यादा 0 ते 7. पहिली गोष्ट. 7 ते 14 हा वयोगट प्रेमाचा आहे. तू कोणाशी संबंध जोडले पाहिजे, तू कोणाशी प्रेम ठेवलं पाहिजे, कोणाशी संबंध जोडले न पाहिजे. 7 ते 14 मध्ये संबंध, रिलेशन, डिसिप्लिन पहिला टप्पा. दुसरा रिलेशन. हा टप्पा कोणता आहे? आवाज कमीच राहू द्या, वाढवू नका. दुसरा टप्पा आहे, वाढवायचं का? मी जवळ जाऊन बोलतो, ते भंग होते म्हणून म्हणतोय. ऐकायला येते ना? ठीक. रिलेशन, संबंध कोणाशी ठेवायचे, कोणाशी ठेवायचे नाही. त्यात अजून सांगू का, आपण संबंध कोणाशी ठेवावे हे उशिरा कळालं तरी चालेल, पण कोणाशी संबंध ठेवायचे नाही ते आधी कळालं पाहिजे. हे आधी कळालं पाहिजे. हा टप्पा दुसरा असतो 7 ते 14चा. आणि तिसरा टप्पा 21. या काळामध्ये त्याला शरीराचा, त्या अंगाचा विचार त्या काळात त्याचा डेव्हलप होतो. किती? 14 ते 21 वयगट. हे मी माझ्या पदरचं नाही सांगत. हे काय पाटील? मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे. म्हणून 21 वर्षापर्यंत माणसाच्या जीवनात जी बदल होतात ते आयुष्यभर राहतात. 14 वर्षाच्या आत ते जे बदल होतात ते पक्के असतात, त्याच्या पुढे नाही. तुम्ही अजून पहा, माणसाला 20-25, आता अजून थोडं वय वाढवू आपण, 21 ते 25 वय कसं असतं? कधी अशी हेअरस्टाईल, कधी तशी हेअरस्टाईल, कधी ह्या डिझाईनचा शर्ट, कधी त्या डिझाईनचा शर्ट. आपल्या क्षेत्रातलं बोलतो. एकदा असा गंध, एकदा असा गंध, कधी लाल, कधी पिवळा, कधी खाली पान, मधातच टिपका, हे सगळं होतं. पण एकदा वय 21-25च्या पुढं गेलं, मग माणसाची हेअरस्टाईल, माणसाची कपड्याची स्टाईल, माणसाची ती फिक्स होते, फिक्स होते. आता हे वयोगट आहे ना, आता माझ्यासमोर बसलेला 40 ते 50च्या दरम्यानचं वय असेल आता तुमचं, बरोबर ना? 40 ते 50च्या दरम्यान. आता 30च्या पुढे जे जे आहेत त्यांची हेअरस्टाईल फिक्स आहे. आता त्यांची हेअरस्टाईल काय आहे? फिक्स आहे. पण म्हणतात नाही ना महाराज, आमच्या गावात एक म्हातारे, ते अजून नखरे करतं. मग समजून जावं, ते अजून मोठं झालेलंच नाही, मोठं झाले. तुम्हाला एक घटना सांगतो मंडळी, लक्ष देऊ नाही का. एक चिपळूण आहे आपलं, कोकणामध्ये चिपळूण आहे. चिपळूणला माझं एक स्नेही घर आहे. एवढी लय माझी श्रीमंती आहे बरं. माझ्यासारखा श्रीमंत महाराज मला शोधून सापडणार नाही बघा. महाराष्ट्रात कोण्याही कोपऱ्यात मला जीव लावणारी घर आहेत. चिपळूण मध्ये आमचे एक खताते परिवार आहे. परवा त्यांचा फोन झाला, त्यांचे वडील वारले. ऐकण्यासारखं आहे बरं. भाऊ तुम्ही बी ऐका. काय? त्यांचं वडील वारले. मी सहज विचारलं त्रास काय होता? म्हणे महाराज हृदयाचा जरा त्रास होता, त्यात ते गेले. मला असं म्हणलं ते तर फार असे चपळ म्हातारं होतं. म्हणजे ते चपळता हीच नडली म्हणजे आमच्या बाबाला. म्हणे का? म्हणे आमच्या बाबानं मी म्हातारा झालो हे स्वीकारलंच नाही. आपलं जे शरीर आहे त्याचं वय आहे एक, त्याचं काय वय. आता तारुण्यामध्ये जे हृदय ज्या कुवतीचं होतं ते साठीत राहील का? नाही.
मग कसं आहे, जसं गाडी जुनी झाली, चला ना पुण्याला जाऊ, नाही नाही आता गाडी जुनी झाली, आम्ही नाशिकपर्यंत जातो. जर नाशिकला पुण्याला जायचं असेल तर आपल्याला काय करू, माझ्या मेवण्याची गाडी मागून आणतो. जुन्या गाड्या नेतो का आपण नाशिकला पुण्याला? नाही, तीर्थयात्रेला जायचं कुठं, बद्रीनाथ केदारनाथला, आणि मॉडेल काढलं 2007चं. ते बद्री केदारला आपल्याला बिना तिकिटाचे नाही. देह इथं वैकुंठ धामात आणि आत्म्यानं तिथं. म्हणून जशी गाडीची मर्यादा ठरलेली आहे तशी आपल्या शरीराची काय मर्यादा ठरलेली आहे. म्हातारं झाल्यावर माणसानं मी म्हातारा झालोय हे स्वीकारलं पाहिजे. काही काही स्वीकारत नाहीत, मग त्यांचे नखरे असतात चालू म्हातारपणी, पण ते सोडून द्या. म्हणू का नको काय माहिती, जाऊ द्या, नाहीच म्हणत. तात्पर्य, तारुण्यामध्ये माणसाला सुधारण्याची काय असते संधी. बुद्धीचा पालट धरायचाच आहे, आम्हाला बुद्धी बदलायचीच आहे. पण जर तुम्हाला सहजासहजी बदलावी वाटत असेल तर हे वय योग्य आहे. म्हणून या वयात हे संस्कार लागले पाहिजे. म्हणून आमचे अभिजित महाराज दरवर्षी या बाल संस्कार शिबिराचं आयोजन करतात. हे बदलले पाहिजे. आणि पहा तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला गेल्या वर्षी आता आपलं वय गेल्या वर्षी पाठ केलेलं ध्यानात नाही, म्हणजे 8वी 10वी 9वी मध्ये आपण जे पाठ केले ज्या वयात तारुण्यात, ते अजून जशाला तसे. भाऊ, निळोबरायच्या गवळणी, हे आंधळे पांगडे सगळे नाट, आम्ही आळंदीमध्ये असताना त्या काळात जे पाठ केलं ना ते अजून विसरत नाही. कारण त्या काळात आम्ही ते घोकून घाटावर आम्ही, आणि माझं भाग्य असं चांगलं, मी ज्या काळात अभ्यास केला त्या काळात मोबाईल नव्हते. माझं बोलणं लक्षात येते की नाही काय माहिती. आम्ही कोण्या काळात अभ्यास केला, पाठांतर केलं, ज्या काळात काय नव्हते, मोबाईल नव्हते. म्हणजे आम्हाला टाइमपास साठी अभ्यास हाच टाइमपास होता त्या काळामध्ये. असो, आणि ते पाठ केलेलं आजही पक्क राहत. म्हणून हे वय फार गरजेचं आहे. साधन ओला चिखलच वळतो, वाळलेला नाही वळत. ज्ञानोबा म्हणतात, ओवी ऐका, पृथ्वीचा घटू की जे आणि सवेची मिळे जरी मेळ विजे, पण एरवी अग्नी सवे शिजे तरी वेगळा होय. कुंभारानं काय केलं, माती आणली, चाळली, भिजवली, बडवली, घडवली, गाडगं तयार केलं. गाडगं अजून कसं आहे, ओलय. आणि लगेच गाडगं जर मातीत मिसळलं चिखलात तर मिसळेल की नाही, लगेच केल्या मिसळलं तर मिसळून जाईल. पण तेच गाडगं जर एकदा अग्नीत भाजलं की मग ते काय होत नाही, मातीत मिसळत नाही. म्हणून गाडगे जोपर्यंत भाजले नाही तोपर्यंतच मिसळले पाहिजे. गाडगं भाजलं, माझं बोलणं ध्यानात येतं का? आमच्या भागात शब्द एखादा तरुण पोरगा दिसला, ह्याला कधी भाजायचं म्हणते, लक्षात आलं ना? शुभ मंगल सावधान. एकदा गाडगं भाजलं मग मिसळत नाही. म्हणून योग्य वय हेच आहे, ओले वय. अजून एक सांगतो मंडळी तुम्हाला, भागवतामध्ये फार विस्ताराचा विषय पण विस्तार करत नाही. भक्त प्रल्हादाचं चरित्र येत. भक्त प्रल्हाद लहान आहेत, बापानं समजावून सांगितलं, शिक्षकांनी समजावून सांगितलं, स्वतः तर भगवत भक्ती सोडत नाहीत, पण आपल्या बरोबर वर्गातल्या पोरांना सुद्धा सांगतात. त्या भागवतामध्ये प्रल्हादाने आपल्या वर्ग मित्रांना जो उपदेश केलाय त्या उपदेशामधला पहिला श्लोक आहे, ऐका म्हटले मित्र, हे पोरो तुम्ही ऐका. हो, कौमारम आचरित प्राज्ञा धर्मान भागवतान इह. या भागवत धर्माचं आचरण बुद्धिवान माणसं कधी करतात, तारुण्यात करतात. कौमारम आचरित प्राज्ञा कौमारम आचरित, तारुण्यात याचं आचरण करतात. कशाचं, भागवत धर्माचं. म्हणून बुद्धिवान माणसं लवकर परमार्थाला लागतात, सद्विचाराला लागतात. पुन्हा एक सांगू का मंडळी, मी पारमार्थिक माणूस आहे, आमचं वळण भजनाकडेच येणार आणि आलंच पाहिजे.
आम्ही काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? हा, कोणती पावडर वापरायची आणि कोणती फवारायची हे सांगण्याकरता आम्हाला बोलवलंय का तुम्ही? हा, छाटण्या कधी करायच्या, खुडा कधी करायचा? नाही. तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलंय? आम्हाला संत विचार सांगण्याकरता बोलवलंय. मग आम्ही काय सांगितलं पाहिजे? संत विचार सांगितले पाहिजे. आणि आम्ही सांगतो, वादच नाही. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याच भातावर लोणी नाही ओढायचं. सगळ्यांनीच भजन केलं पाहिजे असं नाही. ऐकलं का? ऐकलं का? भजन शब्दाचा अर्थ काय? माझ्या बुद्धीनं भजनाची व्याख्या सांगतो. आपली जी ताकद आहे, आपली जी कुवत आहे, ती चांगल्या मार्गाने वापरणं हेच भजन आहे. 16ला आता दिंडी आली. दिंडीमध्ये ट्रक चालवणारे असतात, तंबू ठोकणारे असतात, स्वयंपाक करणारे असतात, पकवाज वाजवणारे असतात, टाळ वाजवणारे आहेत, गाणारे आहेत. जसं टाळकऱ्याचं टाळ वाजून भजन चालू आहे, तसं आचार्याचं फोडणी देऊन भजनच चालू आहे. जसं मृदंगाचार्याचं मृदंग वाजून भजन चालू आहे, तसं तंबू ठोकणाऱ्याचं तंबू ठोकणं हेही भजनच आहे. जसं विणेकऱ्याचं विणा वाजून भजन चालू आहे, तसंच ड्रायव्हरचं हॉर्न वाजून भजनच चालू आहे. ध्यानात ठेवा. आपली कुवत, जी कुवत आहे ती. तुम्हाला एक सांगतो, परमार्थ करायला क्षेत्र सोडावं लागत नाही, फक्त विचार बदलावे लागतात. आता उदाहरणार्थ, कारखान्याचे एमडी आहेत ना पाटील, कारखान्याचे एमडी आहेत. या कारखान्यात एमडी म्हणून पाटील साहेब काम करतायत. बघा बरं, त्यांच्याकडे सत्ता आहे, कारखाना त्यांच्या सध्या हातात आहे. त्यांनी काय केलं? त्याच कारखान्यातला एक हॉल, अभिजित महाराज इथं बालसंस्कार शिबिर घ्या तुम्ही. म्हणजे त्यांनी त्यांच्या सत्तेचा, कुवतीचा हा जो वळण दिलं ना, हे तुमचं भजनच आहे. हे तुमचं काय आहे? भजनच आहे. म्हणून एखाद्या मंत्र्याने आपला येणारा जो निधी, आता जे म्हणजे खासदार आमदार जे असतात, त्यांना शासन काय देतं? एक निधी देतो की तो योग्य दिशेने तुम्ही काय करा? वापरा, वापरा. मग तो निधी जर एखादा, आणि ऐकलं का, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचा सुद्धा त्यांना काय असतो? अधिकार असतो. अधिकार असतो. फक्त त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनिल महाराज पाटील आणायचे का गौतमी पाटील आणायचे? हे त्याच्या बुद्धीवर काय आहे अवलंबून आहे. गौतमी पाटील आली तर काय करील? काय करील? तुमच्या पोटात ते पण तुमच्या ओठाव आहे ना, आता फक्त तुम्ही कबूल करेन. काय करेल? अनिल महाराज पाटील, पोपट महाराज पाटील हे आले तर काय करतील? असो, काय करायचं? अहो तुम्हाला काय सांगावं, आता कॅमेरा नाही तर लय बोललो असतो मोकळं, नाही तर बोलतोच. असा एक मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये, माझी झाली आता. बापाच्या पुण्यतिथीला सप्ताह नाही, लावणी महोत्सव ठेवतात. तुमच्या नाव बी ध्यानात आलं असेल. आता कशाला बोलू आता मी? म्हणून एमडी आहेत ना तुम्ही या कारखान्याचे, मग तुमच्या सत्तेचा वापर तुम्ही चांगला केला, हे भजनच आहे. हे भजनच आहे. व्यापाऱ्यांनी आपला व्यापार चोख करून आपल्याला मिळालेल्या मुनाफ्यात एखाद्या गरीबाचं लग्न लावणं, एखाद्या गरीबाला शिक्षणाला मदत करणं, अन्नदान करणं, हे सुद्धा काय आहे? भजन आहे. महाराज सगळेच टाळ घेऊन बसले, नाही ना चालणार. जशा या देशाला वारकरी पाहिजे, तसा या देशाला चांगला व्यापारी बी पाहिजे, आणि तसाच ह्याला धारकरी बी पाहिजे. हे ध्यानात ठेवा. आणि या सगळ्या विचाराची डेव्हलप कधी होते? या वयात होते. मला काही काही माता माणूस एवढं वाईट वाटतं, एवढं वाईट वाटतं. लहान लेकरं बसले, बाळा त्याला विचारलं पाहिजे तुला काय व्हायचं, कोण होणार तू, असं विचारायला पाहिजे ना. बाळा तुला बायको कशी पाहिजे, तिथून त्याच्या डोक्यामध्ये चालू करतात, तुला बायको कशी पाहिजे. तुमच्या नाशिक भागात तर एक अशी सवय आहे, बहिणीच्या पोराला डायरेक्ट तुम्ही जावाय म्हणून सुरुवातच करता. खरे का खोटे? खरे का खोटे? मग ते जावाय जावाय मग ते शेवायच्यात नादी लागत. मग ते असं असतं, ते विचार आहेत ते. तात्पर्य, ह्या वयात त्या संस्काराची नितांत गरज आहे. याचा अर्थ
ही भाग्यवान आहे ती पोरं योग्य वयात योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्ती जवळ आली. कारण या कलीच्या काळामध्ये वाट लावणारे लई आहेत, वाट दाखवणारे कमी आहेत. ते जगन्नाथांना म्हणायचे वारकऱ्यापेक्षा व्यसनी लोकाला माणुसकी जास्त म्हणायची. एखाद्या वारकऱ्याला गंध मागून बघा तुम्ही, अनंता महाराज गंधगोळी द्या बरं, गंधगोळी मागून बघा तुम्ही एखाद्या वारकऱ्याला. किती दिवस झालं वाऱ्या करता, कर दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचे, आपला गंध आपल्या जवळ नसाव का, आणि काय पद्धत झाली का, आणि नेमकं आता बांधल्यावर तुम्हाला सुचलं का, आणि रोज गंध लाविता का आजच नखरा करायचा आहे. हा बाबा बाबा बाबा, अरे तू सरळ नाही म्हण, एवढे उपदेश करू नको, तू नाही म्हण, फक्त एवढं सुनावतो म्हणले. आणि अण्णा म्हणले हेच व्यसनी एखाद्याला विचारावं, अहो जरासा चुना आहे का, तंबाखू मोडून देऊ का, खरे म्हणे प्रमाण आम्ही म्हटले काला वाटू एकमेका, आणि जगले ते घ्या काला वाटू एकमेका. बाबा त्यांचं दिसायला माणुसकीचं जरी असलं ते वाट दाखवणार नाहीये, त्यांचं वागणं वाट लावणार आहे, ध्यानात ठेवा. अरे मुलांनो, थोडं तुमच्याशी बोलायचंय मला. बोलू? सकाळी उठल्यानंतर भूमीचं दर्शन घेताना कोणता श्लोक म्हणायचा? समुद्र वसने देवी सकाळी उठल्यानंतर हाताकडे पाहून कोणता श्लोक म्हणायचा? आता मुलांनो तुम्ही थांबा, ह्यांना विचारतो आंघोळ करताना कोणता श्लोक म्हणायचा? मी तुमचा अपमान करत नाही, मी तुमचा अपमान करत नाही बाळासाहेब, अपमान नाही बरं, अपमान नाही, पण आपल्यापेक्षा किती भाग्यवान आहेत योग्य वयात योग्य जागी आले. हे नार्को टेस्ट जी केली जाते, नार्को टेस्ट जी केली जाते, त्या नार्को टेस्ट मध्ये एक लिक्विड शरीरात सोडलं जातं, शरीराला सगळ्या वायरी लावल्या जातात, आणि त्याला धुंद अवस्थेमध्ये तो बेशुद्धही नसतो आणि पूर्ण शुद्धीवरही नसतो. त्याला विचारलं जातं, का रे नाशिकच्या कारखान्यातून तूच काढलं होतं का मिशीन, छापखान्यातून, आठवते का नाही, मुद्रांकन घोटाळा, तूच काढलं होतं का? जरी त्याला काही शुद्ध असली, तो तोंडानं जरी हो म्हटला तर शरीरातल्या पेशी विचलित होतात. त्या काळामध्ये नार्को टेस्ट मध्ये तो तोंडानं उत्तर काय देतो याच्यावर 30% अवलंबून असतं. पण नार्को टेस्ट मध्ये 70% त्याची बॉडी त्यावेळेत काय रिपोर्ट देते यावर असतं. कारण माणसाला खरं बोलताना आपल्या शरीरातल्या पेशाची रचना योग्य पद्धतीने चालते, आणि खोटं बोलताना शरीराच्या पेशा बिघडतात. अजून पहा, माणसाला चांगलं बोलताना शरीराची रचना एक विशिष्ट क्रमानं असते, आणि वाईट बोलताना शरीराची रचना विक्षिप्त असते. जाऊ द्या ना, सोपं बोलतो ना, तुम्हाला सोपं बोलतो, ह्या माता मौल्यांना टार्गेट करून बोलतो. खरं सांगा माता मौल्यांनो, ऐका, सरळ बोलणं सोपं आहे का टोचून बोलणं सोपं आहे? कमल महाराज कुठे गेले, आहे का नाही? हे माता मौल्या, सरळ बोलणं सोपं आहे का टोचून बोलणं सोपं आहे? उत्तर तुम्ही द्या. सरळ बोलणं सोपं, मग टोचून काय बरं बोलता? तुम्हाला एका उदाहरणातून पटवून देतो. सुनबाई स्वयंपाक करत होती, भाऊ सुनबाई स्वयंपाक करत होती, डंगरी आपलं सासूबाई जेवायला बसल्या होत्या. सासूबाई जेवायला बसल्या होत्या. सोनाने मस्त इंद्रायणीचा गरम गरम भात, गावरा मस्त मुगाचं वरण, त्याच्यावर गावरान तूप. कोणाला? डंगरीला नाही रे, सासूला म्हणा ना. गावरान तूप मस्त, लय मसाला नाही, लय तेल नाही, सुंदर अशी दोडक्याची भाजी, एक पातळ भाजी, एक कोरडी भाजी, तोंडी लावायला चटणी, कोशिंबीर,
वरून पिळायला लागलंच तर लिंबू. असं ताट वाढलं सासूला जेवायला. आणि तव्यावरची गरम गरम चपाती कोणाला वाढू लागली? सासूला वाढत होती. चांगलं चाललंय का नाही जेवण? आणि नातू असा अभ्यास करत होता. आणि भाजीत मीठ कमी पडलं. काय कमी पडलं? मीठ कमी पडलं. सरळ म्हणायचं, अगं सोनबाई, अगं मीठ कमी पडलं, थोडं मीठ दे बरं. हे काय आहे? सरळ बोल, मलाई चिमूटभर दे आणि पातेला चमचाभर टाक. मला वाटतं फारच कमी पडले आज तुझ्याकडून मीठ. हे काय आहे? सरळ बोलणे. पण असा ना तो अभ्यास करू लागला. म्हातारी म्हणली, बाळू काय करतो रे? आणि आजी अभ्यास करतो. अभ्यास केल्यावर काय होतं रे? आजी डिग्री मिळते. डिग्री मिळाल्यावर काय होतं रे? आजी नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर काय होतं रे? आजी पैसा मिळतो. मग एक कर बाळा, चांगला अभ्यास कर, चांगली डिग्री मिळव, चांगली नोकरी कर, चांगला पैसा कमव. आणि एकदा का पैसे आले की मिठाचा पुडा घेऊन ये, तुझ्या मायला आणून दे. आपल्याला भीक लागली, घरात मीठ नाही आपल्या. झालं का नाही? दोन्हीतून एकच सुचवलंय, भाजीत मीठ नाही. पण मेथड दोन्हीची काय आहे? भिन्न भिन्न. एक सरळ आहे आणि एक काय वाकडी. खरं सांगा, त्रास कोणता जास्त आहे? सरळ बोलायला जास्त त्रास आहे का वाकड बोलायला जास्त त्रास आहे? जाऊ दे ना, अजून सोपं बोलतो ना. एकाच वाक्यात बोलतो, घेता आता आवडतं. ऐका, सरळ रोडला गाडी चालवायला सोपं जातं का वेड्या वाकड्या वळणं सोपं जात? कुठेही जाय, वाकड्यात अवघडच जात. सरळ वागणं कधी सुखकर, सोपं आणि जगाला सुद्धा आनंद देणार आहे. आणि मग हे सुकर वागणं, व्यवस्थित वागणं, चांगलं वागणं, ह्याची वळणं लागली पाहिजे. आणि वळणं कधी लागतात? जी बालपणात लागतात, ती मोठेपणी लागत नाही. अहो, अशी कितीतरी माणसं आम्ही सांगतो, बाबा आता बस झालं ना, आता दात बी राहिले नाही, घाला ना माळ. ते महाराज पाणी पाणी कवायना पण पितो म्हणजे. आता आमच्या मराठवाड्यातलं वाक्य तुमच्याकडे ऐक नाही केलं माहित नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणलं ना आपण, आता बस झालं बाबा, म्हणे महाराज आपले 10 गेले 5 राहिले. हा, फक्त त्याचे 5 कधी संपतात ह्याची वाट बघतोय. होत नाही बदल. बदल व्हायला हेच वय. म्हणून या पोरांचं भाग्य योग्य वयात, योग्य काळात, योग्य ठिकाणी ती मुलं आली, योग्य ठिकाणी आली. अनेक सांगतो मुलं, महाराज या पोरांना एक वळण लागणार नाही. हे झालं बालकांकरता बोलणं. आता पालकांकरता सांगतो. हो, हे वळण एकाएकी लागणार नाही. उदाहरण सांगतो गणेश भाऊ, एक उदाहरण. मला नाव लवकर येईना. लंडनचे जे सुधा मूर्ती, मी तर म्हणतो सुधा मूर्तींचं एक पुस्तक आहे. मी त्याच्यात फक्त एक पॅरेग्राफ वाचलाय. कात्रण आलो होतो व्हॉट्सअपला, मला वाचायचे नाव आता लक्षात नाही. बरीचशी पुस्तकं आहेत सुधा मूर्तींची. त्यातलं एक आहे की मुलांना कसं सांभाळायचं. सुधा मूर्ती म्हणजे हो मोठ्या उद्योजकाची बायको. काय कमी आहे? ऐका बरं. सुधा मूर्तीजी त्यांचा मुलगा, तो म्हटला, मम्मी मला 50,000 रुपये दे. आईला काय मागितले त्यांनी? 50,000 रुपये मागितले सुधा मूर्तीला. कशासाठी पाहिजे तुला 50,000 रुपये? काय नाही, माझा बर्थडे, मला हॉटेलमध्ये पार्टी द्यायची माझ्या मित्रांना. नाही म्हणले, काय आवश्यकता नाही. तू काय कर, तुझे जेवढे मित्र तेवढ्यांना घरी बोलव, मी सुंदर समोसे करते, तुम्ही सांगाल ती डिश करते. तुम्हाला स्वीटमध्ये काय पाहिजे, नमकीनमध्ये काय पाहिजे ते मला सांगा. आपण तो वाढदिवस तुझा घरी करू आणि बर्थडे साजरा करू. अगं एवढी श्रीमंती, तुला 50,000 रुपये द्यायला जड आहेत का मला? अरे बाळा, 50,000ची किंमत नाही. तू 50 नाही 1 लाख माग ना, मी देते. पण हॉटेल करता देणार नाही म्हणले मी. तुला 1 लाख रुपये देते, तू एक कर, घरी सगळ्यांना बोलव, सगळ्यांचा वाढदिवस कर. आणि उरलेले पैसे आपल्या घरामध्ये जे कामगार आहेत, जे अल्प पैशामध्ये काम करतात, त्यांची मुलं शिक्षणा वाचून वंचित आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत कर. त्या मुलांना मदत कर. त्या पोराला आवडलं नाही ते 3 दिवस खोलीत कोंडून राहिला स्वतःला. किती दिवस? 3 दिवस. दारुगडा क्यों?
सकाळपासून लेकराने काय खाल्लं हीच रडायला लागत. सुधामूर्ती असं नाही केलं, नाही तर नाही 3 दिवस जेवला नाही, राहू दे. तिसऱ्या दिवशी तोच पोरगा बाहेर आला आणि बाहेर आयला म्हणला, मम्मी तू म्हणते तेच योग्य, आपण तसाच बर्थडे. आणि अवघा तो बर्थडे सुधामूर्ती लिहितात 7,000 मध्ये झाला. किती झाला? 7,000 तो बर्थडे झाला. आणि उरलेल्या पैशाचे त्यांनी चेक तयार केले आणि घरातले सगळे कामगार बोलवले आणि त्या पोराच्या हाताने ती चेक वाटले. पोरांना वळण लावायला निष्ठूर बी व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? निष्ठूर. म्हणून काय लेकराचे लाड केले पाहिजे, हो त्याचे लाड पुरवले पाहिजे, पण त्याला जर याड येऊ लागलं ना मग फटके दिले पाहिजे. लालयत ताडयत न तू लालयत, लालयत पंचवर्षांनी. मला पूर्ण श्लोक पाठ नाही पण एवढा आता आठवतोय, पाठ केला होता पण तुमच्या आशीर्वादानं विसरला. लालयत पंचवर्षांनी, 5 वर्षापर्यंत लेकराचे लाड केले पाहिजे. आणि एकदा 5 वर्षाच्या पुढे जर पोरगा गेला योग्य तेच लाड केले पाहिजे, नाही तर मस काढलं पाहिजे. घडलेली की नाही मला माहित नाही पण एक काल्पनिक गोष्ट सांगितली जाते, कदाचित म्हणतात काय घडलेली पण आहे. एक दरोडेखोराने मोठा दरोडा टाकला, तो सापडला आणि त्याला फाशी शिक्षा झाली. त्याला शेवटची इच्छा विचारली, तुला काय पाहिजे? शेवटची इच्छा काय? काय नाही, मला एकदा आईला भेटायचंय म्हटलं. काय वा, दरोडेखोर आहे पण मातृभक्त आहे. आईला बोलवलं, त्यानं आईला मिठी मारली आणि दातामध्ये जो कान धरला आईचा कानच उपटून काढला दाताने. रक्त भंबाटीचा कान झाला. पोलीसवाले फटके दिला, मरता मरता आईचा कान तोडलाच ना. आलाय का? उगत नाही तोडला म्हणे. आज मी फासावर चाललोय केवळ हिच्यामुळे चाललोय. म्हणजे जेव्हा मी शाळेत गेल्यानंतर पेन्सिल चोरून आणली तेव्हा जर हिनं माझा कान धरला असता तर मी दरोडेखोर झालो नसतो. तेव्हा तिनं पेन्सिल दुर्लक्षित केली, मग मी वह्या आणायला लागलो, ते दुर्लक्षित केलं. मग कीर्तनाला गेलो, चपला आपलं तिनं ते दुर्लक्षित केलं आणि त्याच्यामुळे हे मी घडलोय. म्हणून माझ्या जीवनाच्या पतनाला हेच कारणीभूत आहे. म्हणून शिवबा आज बी जन्माला यायला तयार आहेत, जिजाऊ कोणी व्हायला तयार नाही. कोण काय होत नाही? जिजाऊ होत नाही. जिजाऊ, हो जिजाऊ काय? आता जिजाऊ सांगायला मला तास लागल, सांगत नाही. आता जिजाऊ व्हायला कोणी तयार नाही. म्हणून ही मुलं तुम्हाला माहिती आहे शिबिरामध्ये येणार नाही, कारण ह्या पोरांना पबजी, अजून काय रे लुडो, अजून फ्री फायर. कोण म्हणलं रे? हा फ्री फायर हे खेळायचे. त्यांना टीव्ही बघायची, त्यांना वडील आले त्यांच्या खिशातला मोबाईल घेऊन खेळत बसायचे, ध्येयना घालायचं. पण खरं सांगा पालक आहेत नाही तर ज्यांची मुलं येतात असे पालक किती आहेत ना? आता काही आहे? खरं सांगा, हे किती दिवस झाले शिबिर आपलं? 21 दिवस जर तुम्ही इथं टाकलं नसतं तर हे श्लोक पोरं म्हणले असते का? नाही म्हणले नसते. म्हणून एक करा, शिबिरात तुम्ही पाठवलं जरा निष्ठुर व्हा. हो हो, लावा ना फोन बाळाला, नाश्ता केला का नाही? एक वाक्य बोलू, खाऊन खत केलं, संडाचं हित केलं. खाण्याकरता जन्म आहे, केवळ खाण्याकरताय नाही. घरी खातच होता ना तो, घरी आल्यावर खाणारच आहे ना तो. बरं तिथं त्याला काय इथं नाश्ते नव्हते का रोज? उलट एक सांगू का, मी आणि अभिजित महाराज एका जागी राहिलेली माणसं आहेत, एका बिल्डिंग मध्ये आम्ही राहत होतो. तुम्ही काय लेकराची काळजी घेता एवढी आमच्या अभिजित महाराज या लेकरांची काळजी घेता. वेळ प्रसंगाला बोलू का एक वाक्य? सुजाता तुझ्या बायकोचं नाव का? निकिता. तिला साक्षी ठेवून बोलतो, बायकोच्या मुस्काडात मारतील पण लेकराला पोटभर जेवायला घालतील. नाही मार, ती पोरगी बी लय गोड आहे, ती सुद्धा फार कोणत्याही कार्यामध्ये मदत करणारी आहे. आणि मला धर्माचं कार्य त्यालाच घडतं ज्याला बायकोची साथ आहे. ऐका
आमचे अभिजित महाराज काळजी घेतात. सांगण्याचं तात्पर्य पालकांनाही निष्ठुर व्हावं लागेल. आणि आता अजून एक संधी आहे महाराज सगळ्या पालकांना. आता इथं जेवढी मुलं आहेत ना तेवढी अडचण काय सध्या माहिती का तुमची, तुम्ही या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले आणि हा दृष्टिकोन तुमचा बनण्याकरता तुम्ही कारणीभूत नाही, आम्ही कारणीभूत आहे. स्पष्ट बोलतो भाऊ, हे करिअरचं एक क्षेत्र होऊ शकतं. ह्याच्यातही करिअर केल्यावर चांगलं इन्कम आहे. हा जो तुमचा समाजाचा दृष्टिकोन बनला ना त्याला कारणीभूत बहुतांशी कोण आहेत? आम्ही आहेत. आमच्या गाड्या, आमचे बंगले, आमची मान प्रतिष्ठा पाहिली. बगानराव महाराजाला 1 तास बोललाय. किती म्हणू लवकर सांगा. हा बोलला. म्हणून आमच्याकडे जेव्हा तुम्ही पोरं आणताना गायक झाला पाहिजे, वादक झाला पाहिजे, कीर्तनकार झाला पाहिजे ह्या अपेक्षा कमी करा. तो माणूस झाला पाहिजे ह्या अपेक्षा ठेवा. तो काय झाला पाहिजे? माणूस झाला पाहिजे. हो, नाहीतर गायक वादक होऊन मायबापाला लाता मारणारे. अनंत महाराज माझं वाक्य खोट आहे? खोट आहे माझं वाक्य? कीर्तनकार होऊन सुद्धा मायबापावर हात उचलणारे आहेत. हो, तुमच्या भागात एक नाव लय झळकते. कीर्तन झाल्यावर सांगतो, आता नाही सांगत. महिन्यातून एकदा तो बापाला हाता काढून काढतो. महिन्यातून एकदा. शास्त्र असं आहे महाराज, ठीक आहे बापाचं वागणं थोडं चुकीचं आहे. शास्त्र काय म्हटलं, गुरु जर भ्रष्ट झाला तर गुरु बदलायला परवानगी आहे, पण बाप भ्रष्ट जरी झाला तर बाप बदलायला परवानगी नाही शास्त्रात. गुरुचं पाऊल वाकडं पडलं, गुरुचं पाऊल जर वाकडं पडलं तर शिष्यानं गुरुचा काय करावा? त्याग करावा. न मानावे तैसे गुरुचे वचन. गुरु आहे आपले, पण ते काय करायला लागले? चुकीचं वागायला लागले. तो गुरुला डावलायला परवानगी शास्त्रानं दिली, पण बाप कसाही असो त्याला डावलायला परवानगी नाही दिली. हे ध्यानात ठेवा. हो, असो तो माणूस झाला पाहिजे. ना आता संधी अशी आहे की आता 21 दिवसाचं शिबिर, पोरग आपल्या डोळ्यासमोरही राहावं आणि संस्कारही व्हावे असे ज्यांना वाटतं. आता आळंदीची संस्था करंजीला आली. सुलभते झाले आणि जवळीच आले करंजी. ती एक आपल्याला काय आहे आता? संधी आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य याही कार्यात आपण तत्पर झालं पाहिजे. बुद्धीचा बदल झाला पाहिजे. हे आपल्या पूर्ण सूत्राचं बोलण्याचं बीज आहे. पण काय असतं, बुद्धी लोकांची का आपली? आपली. पण आपलं जेव्हा आपल्याला ऐकत नाही, आपलेच जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा माणूस म्हणत असतं, भाऊ जरा समजून सांगा पोराला. 17दा सांगितलं राव ते ऐका ना. तुम्ही तरी बोलून बघा. माणूस कोणाला तरी सांगतो. तसंच तुकोबर आहे आपल्या भूमिकेतून. जेव्हा बुद्धी वाईट विचारातून चांगल्या विचारात येत नाही, जेव्हा ती आपलं ऐकत नाही, तेव्हा तुकोबर आहे देवाला म्हणू लागले, देवा हे आमचं तर ऐकत नाही, तुम्ही तरी एक करा. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. नुपजो नारायणा कदा, नुपजो नारायणा. आता मज ऐशे करी, आता मज ऐशे करी. कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा. आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते
दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा गदानुपजो नारायणा गदानुपज नारायणा उपजो नारायणा गदानुपज नारायणा आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करे आता मज ऐसे करी जेव्हा आपलेच आपलं आवाज प्लेन आपलेच जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा कोणाला तरी म्हणावं लागतं सांगा. तसं जेव्हा आपलीच बुद्धी बदल धरे ना तेव्हा तुकोबाराय देवाकडे गेले. देवा एक करा बाबा एक करा. आमच्या मनात कधी दुर्बुद्धी बुद्धी शब्दाचा अर्थ विचार सुद्धा आहे. आमच्या मनात वाईट विचार आले नाही पाहिजे. तुम्ही असं काहीतरी करा. काय लहान माणसाला जर वाईट विचार सुचला ना तेवढं बिघडत नाही. पण माणूस जेवढा मोठा आणि अविचार जेवढा बारीक तेवढंच घात जास्त. मला जास्त अभ्यास नाहीये पण मला माहितीनुसार बोलतो. जिन्ना आणि नेहरू नाव ऐकताय ना. जिन्ना आणि नेहरू दोघांना हव्यास निर्माण झाला प्रथम प्राईम मिनिस्टर बनण्याचा. कोणाला जिन्नाला आणि नेहरूंना. आणि केवळ दोघांचं मन राखण्याकरिता एका पितामहासारख्या महात्म्याला फाळणीची दुर्बुद्धी सुचली. त्याचा परिणाम आजही आम्ही भोगतोय. एकदा सुचली तेव्हा 55 कोटी दिले. किती दिले? 55 कोटी दिले. भूखंड दिला, पाणी दिलं, शस्त्रास्त्र दिले, दारुगोळा दिला. त्याचं काय झालं? त्याचं काय झालं? तो पैसा त्यांनी विकासाकरता न वापरता केवळ दुसऱ्याला त्रास देण्याकरता वापरला. हो, ताजं उदाहरण आहे. उदाहरण ताज आहे पण ते काय आहे? कुत्र्याचे शेपूट वाकड. आमच्या गावात एक पोरगा होता त्याचं नाव होतं सलीम. इतकं फुगीर बोलायला. असे पोरापोराची भांडणं लागले ना ते म्हणायचं हा ए सीधी बात करा सीधी बात कर. हा नाही तर मेरे जैसा कोई नहीं दूसरा सीधी बात कर. त्याने शिवी दिले ए गाली देऊ नका. त्याने गाली दिली. हाँ टच करके देख तू फिर देखता तू क्या मैं क्या है फिर. मग ते मारायचा मला. एक बार मारा दुसरी बार तू मार के दे. अरे गेलं ना ठोकून तुला ते कौर कौर. काय काय लोकांना शान व्हायची काय नसते अक्कल नसते. तशी पाकिस्तानला काय नाही अक्कल नाही. पण नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा 2 बायाच पाठवल्या. सुफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह. दोघी गेल्या तर एवढा नासुडा करून आल्या. आमच्या दिंडोरीच्या अख्ख्या पाटील्या. तर काय करतील? रांगोळ ठेवणार नाही त्याला रांगोळ काढायला. रांगोळ समजून घ्यायला पाहिजे होतं. 2 बाया जर हे करू शकतात तर पुढं काय. जाऊ द्या. मोठ्या माणसाला सुचलेली बारकी दुर्बुद्धी. दुर्बुद्धी शब्दाचा अर्थ एकाच वाक्यात करतो. आज मी पारमार्थिक अर्थ थोडे कमी करणार आहे. हो आमचा पारमार्थिक अर्थ काय? देव सोडून देह जागा होणं ही दुर्बुद्धी. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया पौहृत चेतसाम. ही जी बुद्धी आहे भोगाला ना ऐश्वर्याला प्रसक्त झालेली. देव सोडून भोगाकडे जाणारी दुर्बुद्धी. पण आपल्या दृष्टीने एक बोलू ऐकलं का? अभ्यास करता करता चांगलं भजन करता करता व्यसनाची बुद्धी होणं दुर्बुद्धी. फार घातक आहे. फार घातक आहे. मोबाईल सुद्धा एक व्यसन बनले. कसे बघा माझं वाक्याकडे लक्ष द्या. संध्याकाळी झोपताना माणूस हातात मोबाईल घेतो. त्याचा पहिला टप्पा असतो झोप येईपर्यंत पाहू. ऐकताय का नाही? झोप येईपर्यंत पाहू. त्याचा दुसरा टप्पा चालू होतो एवढं पाहून झोपू.
म्हणणं लक्षात आलं का नाही माझं? पहिला टप्पा काय? झोप येईपर्यंत पाहू. त्याचा दुसरा टप्पा होतो एवढं पाहून झोपू, आणि त्याचा कळस लय बेकार असतो, उजडलं तरी चालेल हेच पाहू. एक क्षणाची. आणि बघा तुम्ही एक नियम करा, 10 वाजता मोबाईल स्विच ऑफ करायचा, सकाळी 8 पर्यंत. लय आपलं आरोग्य जाग्यावर येईल. पण ही सद्बुद्धी माझ्यासह तुम्हाला सुचणं मोठं अवघड आहे. अवघड आहे. आपण काय घ्यालो त्याच्या आधीन गेलो. ते गरजेचं नाही का आहे, पण अति आहारी गेलो महाराज आपण या मोबाईलच्या. अति आहारी गेलो, ही दुर्बुद्धी. बघा महाराज, तुम्ही अभ्यास करा. मोबाईलचा सुळसुळाट झाला 2003 नंतर. त्याच्या आधी लँडलाईन लय झालं तर ते कॉइन बॉक्स आले काही काळ. मोबाईलचा सुळसुळाट जास्त कधी झाला? 2003च्या पुढे झाला. मला चांगलं आठवतंय 2003च्या पुढं. तुम्ही 2003च्या आधीचा महाराष्ट्र आठवा आणि 2003 नंतरचा 2025 मधला महाराष्ट्र आठवा. घटना विश्वास बसत नाहीत अशा घडायला लागल्या. चंद्रपूरला घटना घडली बाबा. नवीन लग्न झालेल्या पोरीने सासू, सासरा, नंदेचा नवरा, ननंद, नंदेचं पोरग 5 जण एका दिवशी विष घालून मारले. नवीन लग्न झालेल्या पोरीनं. नवऱ्याचं पोट बिघडलं म्हणून जागला, तो जेवला नाही त्या दिवशी. आणि कशा पायी? तिचं कोणाचं तरी अफेअर होतं तेवढ्या पायी. हे कधी बिघडलं? हे 2003 नंतर बिघडलं. एवढा बिघडलेला महाराष्ट्र नव्हता, एवढा निष्ठुर महाराष्ट्र नव्हता. महाराज 50 रुपयासाठी दगडानं मुंडके ठेचायला लागलो. किती रुपयासाठी? 50 रुपयासाठी. ही निष्ठुरता आली कुठून? तुम्हाला सायकोलॉजीच्या दृष्टीने सांगतो. सायकोलॉजीच्या दृष्टीने भाऊ, जेव्हा आपण निष्ठुर घटना ऐकत राहतो ना, आपलं मन निष्ठुर होत जात. वाईट विचार कायम ऐकत राहिलो ना तर विचार काय बनतात? वाईट बनतात. कोणत्याही विचाराची आवृत्ती मनाच्या प्रवृत्तीचं कारण असतं. कोणत्या विचाराची आवृत्ती. आणि मग कधी मोबाईल उघडलं, म्हणून मोबाईल आणि मालिका असा बघू नका माझ्याकडं तुम्ही. फार बिघडून टाकलंय महाराज. निष्क्रिय बनवला समाज, निष्क्रिय. म्हणून सध्या देशासमोर 3 संकट आहेत. मोजा किती संकट आहेत सध्या माणसांसमोर, भारतासमोर. लक्ष देऊ नका. 3. माणसाला काम नाहीत, कामाला माणसं नाहीत, आणि आहे ती माणसं कामाची नाहीत. करा तुम्ही अभ्यास. माणसांना काम नाहीत, बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्याला विचारा, कामाला माणसं नाहीत. बरं, जी माणसं आहेत ती कामाची नाहीत. जे मजुरं भेटतात. आमचा गडी महाराज, एक तर पावसाळा यावर्षी लवकर आला भाऊ. जुना गडी गेला निघून, दुसरा शोधला. 1,40,000 वर्षाचे ठरले. त्याला 1,40,000 ठरले. आज मावशी मेली, उद्या चुलती मेली. आज इकडेच गेलो, फोन केला, का नाही आला रे? ते पाहुणे येणार होते म्हणून. परत दुसऱ्याशी फोन केला, का नाही आला रे? नाही, पाहुणे येणार होते. काल त्यांना जमलंच नाही, आज येतो म्हणले. काल त्यांना म्हणजे काल जमलं नाही म्हणून राहिला, आणि आज येणार आहेत म्हणून राहतो. अति अवघड. ते शेतात काम करायला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, उक्त घेऊन येणाऱ्या आणि रोजानं येणाऱ्या. लय फरक. जी रोजानं येते तिचं 10 वाजता उरकतच नाही. उक्त घेतल्यावर 6लाच भिडत येत कामाला. रोजानं म्हणलं बिलकुल नाही. बरं, जी रोजानं येते तिला घडी घडी तहान लागते, देर पाणी. जी रोजानं येते तिला घडी घडी तहान लागते. बरं, तिची पाणी प्यायची स्टाईल बघा आता माझ्याकडं.
पाणी पिती का खाती तिलाच माहिती. पक्की राजूबाई दीक्षितची भक्ती, घुट घुटके पाणी पिण्याची आई. अवघड आहे. आणि ही सगळी स्थिती कोणी केली? अति विचार पसरत गेले, विषयाचे संगती, आणि जे पसरू होत तसे मती. कोणाला कोणाविषयी प्रेम राहिलं नाही, टोचून बोलत होते. तरी तू कशी काय नांदली? काय नाही म्हणते महाराज, जेव्हा माय बापानं वाटं लावलं तेव्हा बापाने पाठवून हात फिरवला आणि मला सांगितलं, बाई लेक नांदलेली ऐकूया, नाहीतर मेलेली ऐकूया. काय नाही, माय बापाचं नाव करायचं होतं म्हणून नांदली. हे पुढच्या पिढीत होणार नाही. कारण मायच म्हणते, बाई अंदाज घे. हो बाई काय घे? अंदाज घे, नाही तर पाहुणा घेऊन इकडे ये, इथं टपरी टाकून देऊ त्याला. अवघड आहे, अवघड आहे. चला, ही दुर्बुद्धी आहे. पण कदा नुपजो नारायणा, आणि या दुर्बुद्धीमध्ये समाधान संपलं. महाराज पहा, तुम्ही भाऊ, तुमचं वय आता 70च्या जवळ, 80 वय. भाऊ तुम्ही सांगा, 50 वर्षापूर्वी तुम्ही शेतीच करायचे, भाऊले तारुण्या शेतीला लागलेले. मला सांगा, उत्पन्न वाढले का कमी झाले शेतीतले? वाढले. फर्टिलायझरनं, दळणवळणाच्या साधनांनं, निर्माण झालेल्या मार्केटच्या सुविधेनं, पाण्यानं, त्यात झालेली सुलभता, यानं उत्पन्न काय झालं पाटील? वाढलं. ज्या एकरात आमचा बाप 4 पोत्या करता झटत होता, आम्ही त्या एकरात आता लाखानं उत्पन्न घेतो का नाही? उत्पन्न वाढलं का नाही? पण आम्ही समाधानी आहोत का? काय अडचण काय आहे आम्हाला? अडचण आहे की आमचे विचार चांगले राहिले. आमच्या माय बापाची शेतीकून एवढेच विचार होते, वर्षाला पुरेल एवढं धान्य झालं पाहिजे. आता आम्हाला त्या शेतीवर बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, नाशिकमध्ये घर पाहिजे, पोराचं उच्च शिक्षण त्या शेतीवर, पोरांचे भले मोठे लग्न त्या शेतीवर. आता पुढचं नका बोलायला मला. मजा आहे त्या शेतीवर आणि माझ आहे त्या शेतीवर. आमचे विचार बदलले. पण हे विचार बदलल्यामुळे फार अवघड झालं. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायणा. मग आता मज आईशे करी, आता मज आईशे करी, आता मजा आईचे करे, आता मजा आईचे करे. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता मज आईचे करी, आता मज आईचे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता मजाईचे करी, आता मजाईचे करी. विठोबार कुमाई, पार कुमाई, हरे विठोबार कुमाई. टाळ टाळ हा विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, विठोबार कुमाई, पार कुमाई, हरी विठोबार कुमाई. कुंडली कबर हरी विठ्ठल श्री नारायण मारा. वाईट विचार गेले पाहिजे, पण मन विचार शून्य नाही झालं पाहिजे. कारण रिकाम मन शैतानाचं घर असतं.
रिकामं मन नाही राहिलं पाहिजे. मग हो म्हणून खळाची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो. तशी दुर्बुद्धी संपली पाहिजे आणि सद्बुद्धी जीवनात आली पाहिजे. आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी. देव म्हणले तुकोबा नंतर कधी विचार करू. नाही देवा, मागुता नाही मनुष्य देह, आताच उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ. तुमच्या कृपेने ते सिद्धीला गेलं पाहिजे. वाईट विचार संपले पाहिजे, चांगले विचार आले पाहिजे. पण तुकोबा जगामध्ये खूप माणसं भेटतात, केवळ तुम्हीच असे आहेत की तुम्ही म्हणता वाईट विचार गेले पाहिजे, चांगले आले पाहिजे. नाही तर लोक म्हणतात बाग चांगली आली पाहिजे, रेट चांगला आला पाहिजे, पैसा भरपूर आला पाहिजे, सत्ता आली पाहिजे, संपत्ती आली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणजे त्यांना कळत नाही नेमकं समाधान कशात आहे. पण आम्हाला कळालंय काय. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, याच्या परता जगात कोणताच लाभ नाही हे आम्हाला कळालं. मग देवा आता आमची तुझ्याजवळ एवढीच मागणी आहे, तुझ्या चरणाजवळ एवढीच विनंती आहे. वाईट विचार संपले पाहिजे, चांगले विचार आले पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली सेवेचा भाग संपला. मी सुरुवातीलाही प्रास्ताविकात बोललोय, आताही बोलतोय की कारखान्याने मदत केली, परिसराने मदत केली आणि 3 वर्ष झालं हे काय झालं, शिबिर चालतंय. ऐका, जसा व्यवसायाचा वारसा तालुक्याचा टिकला पाहिजे, जसा शेतीचा म्हणजे व्यवसायाची परंपरा टिकली पाहिजे, व्यापाराची परंपरा टिकली पाहिजे, शेतीची परंपरा टिकली पाहिजे, तसेच पाटील बाबा मल्हार बाबा यांची बी परंपरा टिकली पाहिजे. आणि ही परंपरा टिकण्याकरता केलेला गोंडस आणि यशस्वी प्रयत्न म्हणजे आमच्या अभिजित महाराजाचा हा प्रयत्न आहे. ह्या बोर्डकर जेव्हा आपण पाहतो लहान लहान मुलं आहेत, हो, पण आता ते सुद्धा काय करू शकतात, कीर्तन करू शकतात. ठीक आहे, आता त्यांचं कीर्तन पाठ केलेलं असेल, पण मी मगाशी बोललो ना, चांगले विचार वारंवार केले की माणसाची कृती तदांगाने घडत असते. म्हणून काय आहे, आमचे वैकुंठवासी मारुती बाबा गुरु संस्थेचे ते आळंदीत गेलं की नदीचं पाणी आणायचे घागर भरून, ज्ञानोबाऱ्याला पाणी घालायचे आणि नंतर यायचे आणि विद्यार्थ्याच्या उंबरठ्याची पूजा करायची. विद्यार्थी ज्या खोलीत राहतात त्या उंबरठ्याची काय करायचे, पूजा करायचे. त्यांना जर विचारली तर पूजा का करता तुम्ही, का करता तुम्ही, ते म्हणायचे बाबा ह्या मुलामध्ये भविष्यात कोण ज्ञानोबा होईल आणि कोण तुकोबा होईल सांगता येतं का. पुन्हा सेवा घडो न घडो आता त्यांची सेवा करून घेतो. तू का म्हणे मज घडो त्याची सेवा, आणि ती सेवा आपण घडवतो. आणि ऐकलं का, एक सांगतो, 12वीचं कोणी आहे का इथं, 12वीचं कोण आहे, यावर्षी 12वी झाली ना तुझी, आता 12वीला आहे. बरं 10वीला होता का गेल्या वर्षी, तेच म्हणलं. वर्गात किती मुलं होते 10वीला तुमच्या वर्गात किती मुलं होते, 65. पहिला नंबर किती जणांचा आला, पहिला 1 नंबर आला. म्हणजे वर्गात 65 मुलं, नंबर किती जणांचा आला, एकाचा आला. म्हणजे त्यांना नंबरच्या पोराला शिकवायला शिक्षक वेगळे असतील आणि बाकीच्याला शिक्षक वेगळे होते वाटतं. शिक्षक तेच होते का, सिलेबस प्रश्नपत्रिका सारखीच आली होती का, बरं, नंबर एकाचाच आला. पण वर्गात 65 येतात, वर्गात 65 येतात, नंबर एकाचाच येतो. तशी जी पोर आली ना आमच्याकडे, गायक वादक एखादाच होईल, आले सगळे, पण गायक वादक प्रसिद्ध जाऊ द्या, मोठा साधू एखादा होईल. पण 12वी ज्याची झाली, 10वी ज्याची झाली, नका का त्याचा नंबर येईना, पण SSC लावण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसं आमच्या संस्कार शिबिरात आमच्या अभिजित महाराजाकडे संस्थेत पोरगा आला, गायक वादक ज्ञानोबा तुकोबा होईल ना होईल, पण माणूस होईल याची नक्की खात्री आहे आमच्याकडे. म्हणून एवढं गोड कार्य आमचे अभिजित महाराज करतात. एकल्याचा नव्हे खेळ. महाराज जेवढं कौतुक जेवढं आमच्या अभिजित महाराजाचं आहे, तेवढंच कौतुक आमच्या प्रवीण महाराजाचं सुद्धा आहे. की ते प्रवीण महाराज अभिजित महाराजाच्या खांद्याला खांदा लावून
अभिजित महाराज बाहेर गेले तर ते घरी असले, बाहेर गेले तर अभिजित महाराज घरी. दोघं बघून या मुलांकडून चांगला अभ्यास करून घेतात. म्हणून ते सुद्धा त्यांच्या कार्यात जेवढे अभिजित महाराज समरस आणि समर्पित आहेत तेवढेच आमचे प्रवीण महाराज सुद्धा समरस आणि समर्पित आहेत. बरं, त्यांच्या कार्याचं कौतुक करण्याकरता बघा ही मित्रमंडळी, अनंता महाराज, आमचे कृष्णा महाराज, सगळेच सागर महाराजची पोर मंडळी, ही महाराज मंडळी एका गावात 10-10 दिवस आणणं सोपं नाही. पण केवळ प्रेमासाठी इथे 8-8 दिवस 10-10 दिवस आमचे कमल महाराज आदी कोणी महाराज मंडळी इथे राहतात. का? आपला गुरुबंधू एवढं कार्य करतोय, त्यात आपलं एवढंच सहकार्य. म्हणून मंडळी, सहकार्याशिवाय होणार नाही. आपलं सगळ्याचं सहकार्य राहिलं पाहिजे. आणि सगळ्याच्या सहकार्याने पुन्हा एकदा दिंडोरी तालुका जो पाटील बाबांनी ज्या उंचीवर नेला ती उंची आपल्या दिंडोरी तालुक्याला टिकवायची आहे, हे ध्यानात ठेवा. आणि तद अनुषंगाने हे कार्य करा. पुढे महाराजांची संस्था आहे, त्याही संस्थेकडे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवा. ऐकलं का? संस्थेत लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं? प्रत्येक वेळेला पैसेत नेऊन द्यायचे असं नाही. मग आपल्या गावामध्ये सप्ते असतात, कुठं आपण टाळकरी आणतोच ना. मग आपण आपल्या अभिजित महाराजाचीच टाळकरी आणणं म्हणजे त्या कार्याला काय आहे? आपली मदत आहे ना. मग या अंगानं आता आपल्या शेतामध्ये भाजीपाला आहे, कोणाकडे टमाटे आहेत, कोणाकडे दोडके, तुमच्याकडे भाजीपाला असतो. अरे बाबा, निघाला ना भाजीपाला, चला एखादं कॅरेट गेलं, निघालं धान्य, एखादी गोणी दिली. बरं, कुठं जात नाही, तुमचं कुठं जात नाही. म्हणून अशा म्हणून काय महाराज, नामधारकाला अन्नदान करणं, काय वस्तू देणं, ह्याच्यासारखं पुण्य जगात कोणतं नाही. आणि सांगू का, आमच्या भागात ते वळण आहे, तुमच्या भागात ते वळण नाही अजून. आमच्या भागातनं पाटील भाऊ, शेतात जो काही माल येईल त्या मालातला पहिला हिस्सा देवाला दिला जातो. त्याचं कारण आहे, टायरमध्ये हवा जर 35 अपेक्षित असली आणि रनिंगमध्ये 30 झाली तर आपण काय करतो? ती 5 भरतो. आणि 40 झाल्यावर काय करतो? काढून घेतो. कारण काय, हवा जास्त झाली की टायर फुटण्याची दाट शक्यता असते. लक्षात येते का नाही? हवा जास्त झाली की टायर काय होतं? फुटत. म्हणून हवा मापात ठेवा. आणि झालेली हवा कुठेही सोडण्यापेक्षा सत्कार्यामध्ये खर्ची करा, विनंती करतो. आणि मला ह्या डाव्या हाताला ज्या माता माऊल्या बसल्या त्या सगळ्या माता माऊल्यांना सांगायचंय, तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये भेटतात, मला चांगलं माहिती आहे. हो, तुम्ही वर्षातून 1 हप्ता अभिजित महाराजाच्या संस्थेला दिला पाहिजे, ध्यानात ठेवा. एकच द्यायचा, दुसरा द्यायचा नाही. मग 11 हप्त्याचे तुम्हाला काय साड्या घ्यायच्या, ब्युटी पार्लर, कुरकुऱ्याचे पुडे, मिस्त्रीचे डबे, काय आणायचे ते आण. पण 1 हप्ता कोणाला द्यायचा? या धर्म कार्याला द्यायचा. हो, आणि जी लाडकी बहीण या धर्म कार्याला 1 हप्ता देणार नाही तिला माझा शाप लागल. ब्रह्मचारी माणूस आहे, एकदा आरशासमोर उभा राहिलो म्हणलं तुझं लग्न होणार नाही, झालंच नाही. एवढी वाणी कठीण आहे आपली. आणि 1 हप्ता जर तुम्ही द्याला नाही तर माझा शाप लागल तुम्हाला. लगेच देतो पाटील शाप, मी थांबत नाही. बाळासाहेब, शाप काय माहिती का? तुम्ही जर 1 हप्ता संस्थेला दिला नाही माझा शाप लागल, योजनाच बंद पडेल. बघा, लवकर सावध व्हा तुम्ही, हे ध्यानात ठेवा. आणि सगळ्यांनी ज्याला तनाने, ज्याला धनाने, ज्याला मनाने, ज्या अंगानं सहकार्य करता येईल. एखादा माणूस धर्माचं कार्य जर चांगला करत असला तर सगळ्यांनी टेकन लावलं पाहिजे, अशी भावना व्यक्त करतो. आता माझ्या पायाला एवढी ठणक लागली, सगळ्या गायकाची माफी मागतो आणि बसतो. युरिक ॲसिड टाचला एवढी ठणक आहे, पूर्ण कीर्तन एका पायावर केलंय मी. हो, एवढी बिल्डिंग एका पिलरवर आहे. डॉक्टर म्हणतो उभा राहून कीर्तन करू नका, बसून करा. आणि गुरु म्हणतो बसून करू नको, उभा राहून कर. पेचात पडलो मी, गुरुचं ऐकू का डॉक्टरचं ऐकू? पण भाऊ, मी ठरवलं गुरुचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं? गुरुचं ऐकायचं. डॉक्टर म्हणतात त्याच्या वजन देऊ नका, आणि आम्ही एवढे भाग्यवान, पाय हालीला तरी वजन पडत. आता काय सांगावं तुम्हाला, मोठी अडचण आहे. पण आता लय कळ लागली माझ्या पायाला, म्हणून सर्वांशी सद्भाव व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला
पूर्ण विराम देतो. एकदा दादाचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले कुरे वेडेवा पुढे उत्तरी करा क्षमा अपराध महाराज हा नाही विचारिला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी निवृत्तीनाथ महाराज की